नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल धडा 4 प्रात्यक्षिक कार्य हा धडा आपण समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. ज्ञान हे अनुभवातून मिळते आणि अनुभव हे निरीक्षणातून. ज्ञान आपल्याला अनुभवातून मिळते आणि अनुभव हे निरीक्षणातून. आता इथे खूप सारे चित्र दिले आहेत. इथे सर्वे चालू आहे. इथे नकाशा दिला आहे. इथे जगाचं माप आहे. इथे ग्लोब आहे. पृथ्वी गोल आहे. डायरी आहे. सर्व मीटर आहे इथे. आता विचार प्रवर्तक प्रश्न. भूगोल अभ्यासांतर्गत प्रात्यक्षिक कार्य करण्यासाठी लागणारी साधने वरील चित्रात दर्शवली आहेत. ती साधने तुम्हाला ओळखता येतात का? या साधनांच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत असलेल्या प्रात्यक्षिक कार्यासाठी लागणाऱ्या साधनांची यादी तयार करा. वरील साधनांच्या आधारे भूगोल अभ्यासांतर्गत कोणकोणते प्रात्यक्षिक कार्य करू शकता? भविष्यात नकाशे तयार करण्याच्या पद्धतीत कोणते बदल होऊ शकतात असे तुम्हाला वाटते? यावर तुम्हाला प्रश्न विचारायचे, शोधायचे, कोणकोणती साधने आहेत त्याची यादी तयार करायची. इथे दिलेली साधने त्यातली मी माहिती सांगितलेली आहे. आता खाली आपल्याला एक नकाशा दिलाय. चला पाहूया नकाशा वाचून कसं करतात. आता प्रथम नकाशा. नकाशामध्ये कधीही दिले असले ही दिशा दिलेली असते. ही वाली वरचे म्हणजे उत्तर. काय असतं? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम 4 दिशा दिल्या. उत्तर दिशा नेहमी दाखवलेली असते नकाशामध्ये. कधी पण पहिलं आपल्याला प्रमाण बघायचं आहे. प्रमाण आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर. इथे सूची दिलेली आहे. म्हणजे नकाशामध्ये खुणा असतात. त्या खुणांना आपल्याला ओळखायचं असतात. त्या खुणामध्ये गाव, तालुका, जिल्हा, लोहमार्ग, रेल्वे स्थानक, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक, राज्य महामार्ग क्रमांक, राज्य सीमा, नदी, जलप्रकल्प ही सगळी माहिती दिलेली आहे. आता हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिलेला आहे. याच्यामध्ये काय काय दिलं पाहूया. नदी दिलेली आहे मांजरा, उदगीर, मुखेड. येलो आणि पिवळा आणि सफेद कलरचा आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे. आणि हिरवा आणि सफेद आहे तो राज्य महामार्ग आहे. 2 प्रकारचे मार्ग आहे. पर्ली वैजनाथकडे, अंबेजोगाई, रेणा मध्यम प्रकल्प, पानगाव, अहमदपूर. ह्याच्यामध्ये हे अक्षरवृत्त असतं. हे रेखावृत्त आहे 77°15 पूर्व. हे रेखावृत्त आहे. नंतर अजून काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये. गावांची माहिती दिली. लातूर रोड हा वाला दिलाय. हा लोहमार्ग आहे म्हणजे रेल्वे. आणखी काय दिलं? राज्य सीमा. आता हा डॉट डॉट वाला दिलाय हा कर्नाटक राज्य आहे. इकडे वरती महाराष्ट्र राज्य, इकडे कर्नाटक राज्य आहे. इथे जलप्रकल्प दिलाय. अशी नकाशाबद्दलची माहिती आहे. नकाशामध्ये आपण वाचून सूची आणि खुणांनुसार नकाशा वाचून आपण सर्व माहिती घेऊ शकतो. आता सांगा भाऊ, नकाशाचा अक्षरवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. नकाशाचा अक्षरवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार सांगा. नकाशाचे प्रमाण सांगा. नकाशाचा जमिनीचा उतार कोणत्या दिशेला आहे. रेणा नदीचा उगम कुठे झाला आहे. नकाशात वाहतुकीचे कोणकोणते प्रकार दाखवले आहेत. नकाशातील रेल्वे स्थानकांची नावे सांगा. नकाशात जलप्रकल्प कोणते आहेत. बेदरकडे जाणाऱ्या लोहमार्गाची दिशा सांगा. असे हे टोटल 8 प्रश्न आहेत. नकाशे वाचून आपल्याला सांगायचे आहेत. भूगोल विषय शिकण्यासाठी विविध प्रकारची साधने वापरतात. भूगोल विषय प्रात्यक्षिक कार्य व प्रत्यक्ष अनुभव यातून प्रभावीपणे अभ्यासता येतो. आता भौगोलिक स्पष्टीकरण. भूगोल विषयाच्या अभ्यासासाठी नकाशा हे अत्यंत प्रभावी साधन आहे. पृथ्वीगोलावर एखादे स्थान निश्चित केल्यावर ते स्थान आपणास कोणत्या दिशेला आहे, त्या स्थानासाठी कसे जावे यासाठी आपणास काही सांकेतिक चिन्हांचा खुणांचा आधार घेऊन नकाशा तयार करावा लागतो. सांकेतिक चिन्हे व खुणा, दिशा, सूची, प्रमाण घटकांद्वारे सपाट पृष्ठभागावर तयार केलेल्या आकृतीस नकाशा असे संबोधले जाते. आता भूगोल आपल्याला प्रात्यक्षिक अनुभवाचा विषय आहे, म्हणजे कार्य व अनुभवाचा विषय आहे. आता भूगोल विषयाच्या अभ्यासासाठी नकाशा अत्यंत प्रभावी साधन आहे. पृथ्वी गोलावर एखादे निशाण दाखवले की त्या स्थानाकडे कसे जावे, कोणत्या दिशेस आहे, यासाठी आपण काही सांकेतिक चिन्हांचा खुणांचा वापर करतो. त्याला घेऊन त्या खुणांचा वापर करतो व नकाशा तयार करतो. सांकेतिक चिन्हे, खुणा, दिशा, सूची, प्रमाण या घटकांद्वारे सपाट पृष्ठावर तयार आकृतीस नकाशा असे संबोधले जातात. आता नकाशाचे प्रकार पाहूया. प्राकृतिक नकाशे.
राजकीय नकाशे, उद्देशात्मक नकाशे. आता प्राकृतिक नकाशे. याच्यामध्ये काय काय आहे? नैसर्गिक घटक विचारात घेऊन तयार केलेले नकाशे, उदाहरणार्थ पर्वत, पठार, मैदान, नद्या इत्यादी दर्शवणारे नकाशे. याच्यामध्ये नैसर्गिक घटक विचारात घेऊन हे नकाशे तयार केलेले असतात. याच्यामध्ये पर्वत, पठार, मैदान, नद्या इत्यादी दर्शवतात. आता राजकीय नकाशे, मानवनिर्मित घटक विचारात घेऊन तयार केलेले नकाशे. याच्यामध्ये मानवनिर्मित घटक विचारात घेऊन नकाशे तयार केलेले असतात. याच्यामध्ये देश, सीमा, राजधानी इत्यादी दर्शवणारे नकाशे. याच्यामध्ये मानवाने तयार केलेले घटक आहेत ते नकाशामध्ये दाखवले असतात. याच्यामध्ये देश झालं, सीमा म्हणजे बाउंड्री झाली देशाची, राजधानी झाली, हे सर्व राजकीय नकाशामध्ये दाखवलं जातं. आता उद्देशात्मक नकाशे, विशिष्ट उद्देश लक्षात घेऊन तयार केलेले नकाशे. याच्यामध्ये विशिष्ट उद्देश असतो, काहीतरी हेतू असतो. याच्यामध्ये मातीचे प्रकार, वनस्पती, हवामान, वाहतूक, पर्यटन केंद्रे इत्यादी दर्शवणारे नकाशे. याच्यामध्ये आपण विशिष्ट उद्देश घेऊन नकाशा तयार केलेला असतो. याच्यामध्ये मातीचे प्रकार, वनस्पती, हवामान, वाहतूक, पर्यटन केंद्रे हे सर्व आपण याच्यामध्ये दर्शवलेलं असतं. आता हे माहीत असू द्या. भूगोलाच्या अभ्यासासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, याची साधने. आता सुदूर संवेदन, रिमोट सेन्सिंग म्हणतात त्याला. सेकंड आहे उपग्रह प्रतिमा, सॅटेलाइट इमेज बोलतो आपण. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS, जागतिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे GPS, डिजिटल नकाशे व ऑनलाईन मॅपिंग. नंतर आहे ड्रोन, सांख्यिकी नोंदी, शैक्षणिक सांकेतिक स्थळे व ॲप. हे ICT माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ICT साधने आहेत याच्यामध्ये. आता चला चर्चा करूया. नकाशा भूगोल विषयाच्या अभ्यासासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा उपयोग. काय काय उपयोग होतो? तर नकाशावर पृथ्वीगोल तयार करणे पहिला उपयोग, स्थान निश्चिती, हवामान अंदाज, निरीक्षण व सर्वेक्षण, माहिती संकलन व विश्लेषण, नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापन. हे भूगोल विषयाच्या अभ्यासासाठी ICT म्हणजे IT टेक्नॉलॉजी वापरून आपण भूगोलाचा अभ्यास, विविध विषयांचा अभ्यास भूगोलाचा आपण करू शकतो तंत्रज्ञान वापरून. नकाशाचे निरीक्षण करा, प्रकार ओळखा. आता 3 नकाशे होते. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य, भूरूपे व जलप्रणाली. म्हणजे पहिला होता तो कोणता होता आपला नकाशा? प्राकृतिक नकाशा. याच्यामध्ये भूरूपे व जलप्रणाली दाखवली. मग पहिला होता प्राकृतिक नकाशा. नंतर 4.4 ब वार्षिक पर्जन्यमान. याच्यामध्ये पर्जन्यमान दाखवलेलं आहे. मग हा आहे उद्देशात्मक नकाशा. महाराष्ट्र राज्य, जिल्हा सीमा हा आहे मानवनिर्मित नकाशा किंवा मानवनिर्मित नकाशा म्हणजे याला आपण बोलतो राजकीय नकाशा. याच्यामध्ये पहिल्या धड्यामध्ये आपण प्राथमिक साधने, दुय्यम साधने याच्यामध्ये दिले आहेत. यातून आपण तक्ता तयार करायचा आहे. आपलं प्रात्यक्षिक कार्य पार्ट 1 इथे झालेलं आहे. पार्ट 2 मी पुढच्या व्हिडिओत घेईल. आपल्या व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.